आज आपण मान्सून स्पेशल खमंग खुशखुशीत तसेच कुरकुरीत दालवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मस्त कुरकुरीत दालवडा होण्यासाठी। दालवड्यासाठी 1 वाटी मूग डाळ मी सालीसकट वापरलेला आहे। आता स्वच्छ धुवून आपण कमीत कमी 1-2 तास हे भिजत घालायचं आणि 1 पाव वाटी चना डाळ भिजत घालायचे आपल्याला। आता मी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर यांचं थोडंसं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे। आता 2 तासानंतर बघा डाळ छान भिजलेली आहे। डाळीमधलं पाणी पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि कमीत कमी 10-15 मिनिटं आपल्याला हे असंच पाणी निथळायसाठी ठेवायचं आहे। चना डाळ मधले पाणी पूर्ण मी काढून टाकलेलं आहे। आता 15 मिनिटं झाल्यानंतर पाणी निघून गेल्यानंतर आपण हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना थोडंसं रवा जाडसर वाटून घ्यायचं आहे, खूप फाईन वाटायचं नाही। आणि याच प्रकारे सर्व मी आता वाटून घेतलेले आहे। वाटलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं चना डाळ मी टाकलेलं आहे, हिरवं वाटण टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे, तीळ टाकलेला आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकलेलं आहे, भरपूर कोथिंबीर, खलबत्त्यामध्ये कुटलेले धने, काळं मीठ आणि साधं मीठ हे सर्व टाकून एकजीव करून घेतलेलं आहे। आता हे एकजीव झाल्यानंतर यामध्ये बाइंडिंग करिता 1 चमचा मी बेसन आणि थोडंसं हळद टाकून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपलं रेडी आहे। आता आपण याचे वडे थापून घ्यायचं, असा हातावरच असा वडा थापून घ्यायचं आणि तेलामध्ये आपण तळून घ्यायचं। एक वडे असं हातावर थापत तेलामध्ये एक आपण सोडून घ्यायचं। तेल व्यवस्थित आधी तापून घ्यायचं, नंतरच वडा सोडायचं। मध्यम गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचं। खूपच छान कुरकुरीत खुशखुशीत हे वडे झालेले आहेत आणि चवीला तर खूपच भारी झालेले आहेत। मूगडाळीचे हे वडे जर तुम्ही कधी ट्राय केले नसतील तर एकदा नक्की ट्राय करून पहा। पावसाळ्यात काही ना काही असं कुरकुरीत गरमागरम खाण्याची इच्छा होतेच, तर नक्की ट्राय करून पहा। डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोडेड आहे आणि खूपच कुरकुरीत खुशखुशीत झालेले आहेत आणि आतून छान मऊ आहेत। साल असलेली मूगडाळ वापरल्यामुळे वडे खूपच खुशखुशीत होतात आणि वाटताना पाणी देखील वापरायचं नाही।